इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. मराठी चित्रपटसृष्टीची नवी पहाट. मेघराज राजे भोसले पुन्हा महामंडळाच्या सारथीपदी विराजमान. मराठी माणसाच्या जगण्याचे, त्यांच्या संस्कृतीचे आणि कलेचे वैभव असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीच्या पंढरीतून एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी आली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा अपेक्षेप्रमाणे आणि अत्यंत सार्थपणे पुन्हा एकदा मेघराज राजे भोसले यांच्या खंबीर खांद्यावर सोपवण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांच्या समर्थ पॅनलने मिळवलेला दणदणीत विजय हा केवळ एका पॅनलचा विजय नसून तो मराठी चित्रपटसृष्टीतील तमाम कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगारांच्या अखंड विश्वासाचा विजय आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या निवडणूक अधिकारी रोहिणी खडके यांच्या अत्यंत पारदर्शक आणि सुविहित देखरेखीखाली पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजे भोसले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. लोकशाहीच्या दरबारात जेव्हा एखादी निवड बिनविरोध होते तेव्हा त्या नेतृत्वाची योग्यता आणि जनमानसातील त्यांचे स्थान किती अढळ आहे हे वेगळे सांगण्याची गरज उरत नाही. याच ऐतिहासिक बैठकीत पुढील 5 वर्षासाठी 2026 ते 2031 महामंडळाचा गाडा हाकणाऱ्या नूतन कार्यकारी मंडळाची घोषणा करण्यात आली. यामध्ये प्रादेशिक समतोल आणि अनुभवाची उत्तम सांगड घालण्यात आली आहे. त्यानुसार उपाध्यक्ष कोल्हापूरपदी धनाजी यमकर, उपाध्यक्ष मुंबईपदी आनंद शिंदे, प्रमुख कार्यवाह म्हणून सुशांत शेलार, खजिनदार म्हणून सुनील महाजन, सहकार्यवाह म्हणून दीपक कदम आणि प्रवीण पाटील उर्फ वासू पाटील तर सहखजिनदार म्हणून शरद चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीला राज काझी, अजित शिरोळे, सुभाष नकासे, प्रवीण पाटील, चैत्राली डोंगरे, विजय खोचीकर, रवींद्र गावडे, गणेश गारगोटे, विकास सोरणे आदी संचालक व मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा अत्यंत उत्साहात सत्कार करण्यात आला. निवडीनंतर अत्यंत विनम्रतेने पण तितक्याच आत्मविश्वासाने बोलताना मेघराज राजे भोसले यांनी महामंडळाच्या भविष्याची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले की हा केवळ माझा सत्कार नाही तर मराठी चित्रपटसृष्टीला अधिक सक्षम करण्यासाठी मला मिळालेली एक मोठी जबाबदारी आहे. निर्माते, दिग्दर्शक, पडद्यामागील तंत्रज्ञ आणि नवोदित कलाकार या सर्वांना एकत्र घेऊन चालणे हेच आमचे मुख्य ध्येय असेल. आज चित्रपट, नाटक, दूरदर्शन आणि बदलत्या काळातील OTT माध्यम या सगळ्यांमध्ये उत्तम समन्वय साधण्याची गरज आहे. कलाकार आणि तंत्रज्ञानाच्या हिताचे रक्षण करत मराठी सिनेमा जागतिक पातळीवर नेण्यासाठी आम्ही ठोस पावले उचलू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्याच्या काळात जेव्हा कलाक्षेत्रासमोर अनेक नवीन आव्हाने उभी आहेत अशा वेळी एका अनुभवी आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची महामंडळाच्या सुकाणूवर निवड होणे ही समस्त मराठी रसिकांसाठी आणि चित्रपट वर्तुळासाठी अत्यंत दिलासादायक बाब आहे. या नूतन कार्यकारिणीच्या कार्यकाळात मराठी चित्रपटसृष्टीची प्रगती अधिक वेगाने व्हावी हीच सदिच्छा. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.